श्री स्वामी समर्थ. मीन राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी खास घडणार आहे का? मनात जे चाललंय त्याला योग्य दिशा मिळेल का? करिअरमध्ये अचानक काही मोठी संधी चालून येईल का? की अजून थोडा संयम ठेवावा लागेल? पैशांच्या बाबतीत हात आखडता घ्यावा लागेल का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की गैरसमज वाढतील? आरोग्य ठीक राहील का की थोडी काळजी घ्यावी लागेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तयार आहात ना? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात तुमच्या राशीवर गुरु, चंद्र आणि शुक्र यांचा चांगला प्रभाव दिसून येतोय. त्यामुळे मनात सकारात्मक विचार येतील आणि थोडी शांतताही मिळेल. सुरुवातीचे 2 दिवस थोडे गोंधळाचे वाटू शकतात, कारण चंद्राची स्थिती भावनिक बनवू शकते. कधी अचानक आनंद तर कधी थोडं बेचैन वाटेल, पण घाबरायचं काहीच कारण नाही. गुरूचा आशीर्वाद असल्यामुळे तुमचे निर्णय योग्य दिशेने जातील. तुम्ही घेतलेले निर्णय पुढे फायदेशीर ठरतील. शुक्रामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मंगळ थोडा उतावळेपणा आणू शकतो, त्यामुळे काही वेळा घाईत निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते टाळा. आठवड्याच्या मध्यावर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळायला लागेल. शेवटचे 2 दिवस तर खूप चांगले जातील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वासही वाढेल. करिअर व व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी सुरुवातीला थोडा ताण जाणवेल. काम जास्त असेल आणि वेळ कमी वाटेल. पण तुम्ही घाबरू नका, कारण तुमच्यात ती क्षमता आहे. वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष देत आहेत. तुम्ही केलेलं काम त्यांना दिसतंय. त्यामुळे तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण हळूहळू सगळं सुरळीत होईल. सहकाऱ्यांशी जपून वागा. एखादा छोटासा गैरसमज मोठा होऊ शकतो. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा. टीमवर्क केलं तर काम लवकर पूर्ण होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा विचार करून निर्णय घेण्याचा आहे. नवीन गुंतवणूक करायची असेल तर घाई करू नका. आधी सगळी माहिती घ्या. जुन्या ग्राहकांकडून फायदा होऊ शकतो. एखादा जुना डील पुन्हा सुरू होऊ शकतो. मार्केटिंगकडे लक्ष दिलं तर फायदा वाढेल. क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर तुमची कल्पकता चमकेल. लोक तुमचं काम आवडून घेतील. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा थोडा सांभाळून जाण्याचा आहे. पैसे येतील, पण त्याच वेळी खर्चही वाढेल. घरगुती खर्च, औषधं किंवा काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. तुम्हाला वाटेल की पैसे हातात टिकत नाहीत. त्यामुळे बजेट बनवणं खूप गरजेचं आहे. अनावश्यक खरेदी टाळा. कोणाला पैसे उधार देताना 2दा विचार करा, कारण ते परत मिळायला वेळ लागू शकतो. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शेअर मार्केट किंवा मोठे रिस्क घेऊ नका. सध्या सुरक्षित गुंतवणूकच योग्य आहे. आठवड्याच्या शेवटी थोडा दिलासा मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एखादा छोटासा आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा भावनिक आहे. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीशी पटकन कनेक्शन तयार होईल, पण जरा सावध राहा. लगेच जास्त अपेक्षा ठेवू नका. नातं हळूहळू पुढे जाऊ द्या. जोडीदार असलेल्यांसाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे. काही गोष्टी मनात ठेवू नका. स्पष्ट बोला. लहान-सहान कारणावरून वाद होऊ शकतो, पण त्याला जास्त वाढू देऊ नका. शांतपणे बोललं तर सगळं ठीक होईल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. बाहेर फिरायला जाणं किंवा एकत्र काहीतरी प्लॅन करणं नातं मजबूत करेल. कुटुंबातील लोकांचा पाठिंबा मिळेल, त्यामुळे मन हलकं वाटेल. कुटुंब व सामाजिक जीवन. घरात या आठवड्यात चांगलं वातावरण राहील. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात हसू आणि उत्साह राहील. ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन मिळेल. त्यांचा सल्ला ऐकणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. घरातील जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे सांभाळाल. त्यामुळे तुमचं कौतुकही होईल. मित्रांसोबत भेटीगाठी होतील. एखादा जुना मित्र भेटू शकतो. सोशल सर्कलमध्ये तुमची इमेज चांगली बनेल. लोक तुमचं म्हणणं ऐकतील, पण कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. थोडं निरीक्षण करा. शिक्षण व विद्यार्थी जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मन विचलित होऊ शकतं, पण तुम्ही स्वतःला कंट्रोल केलं तर चांगले मार्क्स मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी नियमित अभ्यास करावा. वेळ वाया घालवू नका. नवीन काही शिकण्याची संधी मिळेल, ती सोडू नका. शिक्षकांचं मार्गदर्शन उपयोगी पडेल. त्यांच्या सल्ल्यानुसार चाललात तर प्रगती होईल. पालकांचा पाठिंबा मिळेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आरोग्य.
आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. शरीर ठीक असेल, पण मानसिक ताण जाणवू शकतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे थकवा येऊ शकतो, त्यामुळे वेळेवर झोपा. डोकेदुखी, सर्दी किंवा पचनाच्या तक्रारी होऊ शकतात. दुर्लक्ष करू नका. योग, प्राणायाम किंवा ध्यान केलं तर खूप फायदा होईल. जंक फूड टाळा आणि हलका आहार घ्या. पाणी जास्त प्या, त्यामुळे शरीर ताजेतवाने राहील. आध्यात्मिक व वैयक्तिक विकास. या आठवड्यात तुमचं मन अध्यात्माकडे वळेल. शांतता शोधण्याची इच्छा होईल. प्रार्थना किंवा ध्यान केलं तर मन स्थिर राहील. स्वतःबद्दल विचार करण्याची वेळ आहे. तुमच्या चुका ओळखा आणि त्यातून शिका. तुमची अंतर्ज्ञाना वाढेल, त्यामुळे योग्य निर्णय घेता येतील. इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढेल, यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक चांगले होतील. उपाय व सल्ला. दररोज काही वेळ ध्यान करा. मन शांत ठेवा. गुरुवारी पिवळं काहीतरी दान करा. गरजू लोकांना मदत करा. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा थोडा चढ-उतार घेऊन येणार आहे, पण शेवटी सकारात्मक राहणार आहे. सुरुवातीला थोडा ताण असेल, पण शेवटी सगळं सुरळीत होईल. करिअरमध्ये संधी मिळतील. पैशांबाबत सावधगिरी गरजेची आहे. प्रेम आणि कुटुंबात समजूतदारपणा ठेवला तर आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घेतली आणि मन शांत ठेवलं तर हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हा आठवडा सुरुवातीला थोडासा ताणतणावाचा वाटला तरी शेवटी समाधान देणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर तुमची मेहनत आणि कौशल्यही चमकून दिसेल. थोडा संयम ठेवलं तर करिअरमध्ये चांगल्या संधी तुमच्याकडे चालून येतील. पैशांच्या बाबतीत जरा जपून पावलं टाकण्याची गरज आहे. उत्पन्न ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं ठरेल. उगाचच खर्च टाळलात तर पुढे फायदा होईल. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये थोडेफार गैरसमज होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधलात तर सगळं पुन्हा सुरळीत होईल. कुटुंबाचा आधार आणि प्रेम तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्याच्या बाबतीत मोठी समस्या नाही, पण मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास यांची शिकवण देणार आहे. शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल आणि समाधानाची भावना नक्कीच मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.